नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण गणित भाग 1 प्रकरण 5 संभाव्यता ह्यातील सराव संच 5.4 अभ्यासत आहोत। हा सराव संच अभ्यासाच्या अगोदर आपण घटनेची संभाव्यता काढण्यासाठी कोणत्या सूत्राचा वापर केला जातो त्याची ओळख करून घेणार आहोत। विद्यार्थ्यांनो, एखाद्या घटनेची संभाव्यता काढताना समजा ए ही घटना आहे आणि ह्या ए ही घटनेची संभाव्यता आपल्याला काढायची असेल तर या सूत्राचा वापर केला जातो। सूत्र आहे पी ए, म्हणजे ए ची संभाव्यता। पी म्हणजे प्रोबॅबिलिटी, म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ ए ह्याला म्हटलं जाते प्रोबॅबिलिटी ऑफ ए। ए ची संभाव्यता बरोबर नंबर ऑफ ए, जेवढे घटक आहेत त्या घटनेमध्ये ते, म्हणजे त्याला म्हटलं जाते नंबर ऑफ ए छेदस्थानी नंबर ऑफ एस। नंबर ऑफ एस म्हणजे नमुना अवकाश। नमुना अवकाशामध्ये जे घटक आहेत त्यांची संख्या। म्हणजे सूत्र असं तयार होते, ज्या घटनेची संभाव्यता काढायची आहे त्याचं नाव तुम्ही इथे लिहायचं आहे। मग ती घटना ए असेल, घटना बी असेल, घटना सी असेल, त्यानुसार ए चा बदल होणार आहे। ए च्या जागी बी सी ह्याचा वापर आपण करणार आहोत। तर ए ची संभाव्यता बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस। सराव संच 5.4 मध्ये पहिला प्रश्न आहे, दोन नाणी फेकली असता दिलेल्या घटनांची संभाव्यता काढा। बरोबर, दोन नाणी फेकली असता ह्याच्यातून पहिल्यांदा आपण नमुना अवकाश काढून घेणार आहोत। म्हणजे आपण म्हणू नमुना अवकाश एस बरोबर दोन नाणी फेकली असता मिळणारा नमुना अवकाश आपल्याला माहित आहे, गेल्या सराव संचात आपण शिकलेलो आहोत। एच एच नंतर एच टी, टी एच आणि टी टी। बरोबर, किती घटक मिळाले आपल्याला? 4 घटक, म्हणजे नंबर ऑफ एस बरोबर 4। ठीक आहे, आता ह्याच्यावर आधारितच पहिली घटना आहे। घटना ए काय सांगते बघा, या घटनेला नाव नव्हतं, नाव मी दिलेलं आहे। आपण प्रत्येक घटनेला नाव द्यायचं आहे। घटना ए, कमीत कमी एक छापा मिळणे। पहिल्यांदा आपण त्याच्यामधून संच काढून घेऊया, ही घटना काढून घेऊया। काय आहे? कमीत कमी एक छापा। छापा म्हणजे एच, हे तुम्हाला माहित आहे। छापा म्हणजे एच आणि कमीत कमी हे मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, कमीत कमी म्हणजे जास्त। एक छापा किंवा एकापेक्षा जास्त छापा ज्याच्यामध्ये असेल ते घटक आपल्याला निवडायचे आहे। एक एच किंवा एकापेक्षा जास्त एच। मग बघा बरं, इथे किती एच आहे? 2 एच आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त आहे, हे आपल्याला चालते। इथे एक एच आहे, हा पण चालेल। इथे एक एच आहे, हा घटक पण आपल्याला चालेल। चौथ्यामध्ये दोघ जण टी टी आहेत, एकही एच नाही, मग हा घटक आपल्याला चालणार नाही, म्हणजे आपला इथेच हा संच बंद होतो। एक छापा आणि कमीत कमीचा अर्थ आहे एक किंवा एकापेक्षा जास्त, जे आपल्याकडे आहे। म्हणजे नंबर ऑफ ए मोजूया, किती घटक आहेत? 1 2 आणि 3। नंबर ऑफ ए किती मिळाले आपल्याला? 3 मिळाले। आता या ए ह्या घटनेची आपण काय करणार आहोत? संभाव्यता काढणार आहोत। मग संभाव्यतेसाठी कोणता शब्द वापरायचा? पी हा शब्द वापरायचा। पी ऑफ ए बरोबर कशी संभाव्यता काढायची? तर नंबर ऑफ ए छेदस्थानी नंबर ऑफ एस। बरोबर, पी संभाव्यता ऑफ पी बरोबर नंबर ऑफ ए किती आहेत आपल्याकडे? 3, म्हणजे नंबर ऑफ ए च्या जागी आपण लिहिले 3 छेदस्थानी नंबर ऑफ एस किती मिळालेले आहेत? 4, म्हणजे ह्या ठिकाणी लिहिले आपण 4। ह्यांचा भाग जातो का? नाही जात, मग आपण हे उत्तर असंच ठेवायचं।
ही झाली घटना ए ची संभाव्यता. आता घटना बी आपण बघूया. घटना बी एकही छापा न मिळणे. बरोबर. घटनेचं नाव आपण द्यायचं आहे जे बी दिलेलं आहे, म्हणजे दिलेलं बी कंसात एकही छापा. छापा म्हणजे पुन्हा एच. लक्षात ठेवायचं छापा म्हणजे एच. एकही छापा न मिळणे म्हणजे आपल्याला निवडायचं आहे नमुना अवकाशामधून की ज्याच्यामध्ये एकही एच नसेल. मग बघा बरं, इकडे 2 एच आहे, इथे 1 एच आहे, इथे 1 एच आहे. या तिन्ही घटनेमध्ये, तिन्ही घटकांमध्ये एच आहे. फक्त शेवटचा जो घटक आहे त्याच्यामध्ये एच नाही, म्हणजे ह्याची निवड आपण करू शकतो टी टी. बरोबर, कारण ह्याच्यामध्ये एकही एच नाही. मग नंबर ऑफ बी किती मिळाले? नंबर ऑफ बी मिळाले 1, कारण एकच घटक आहे म्हणून. मग ज्याप्रमाणे आपण ए ची संभाव्यता काढली तशीच आपण कशाची संभाव्यता काढणार आहोत? बी ची संभाव्यता. प्रोबॅबिलिटी ऑफ बी, बी ची संभाव्यता बरोबर नंबर ऑफ, ह्या ठिकाणी काय लिहिणार आहोत आपण? घटना बी ची संभाव्यता काढणार आहोत म्हणून इथे बी लिहायचं. नंबर ऑफ बी छेदस्थानी नंबर ऑफ एस. मग ह्या नंबर ऑफ बी किती आहे? 1, जो लिहिला 1. नंबर ऑफ एस किती मिळालेला आहे? 4, ते घेतले 4. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी ची संभाव्यता आपल्याला मिळाली आहे 1/4. प्रश्न दुसरा. 2 फासे एकाच वेळी फेकले असता. आपल्याला 3 घटना दिलेल्या आहेत आणि त्यांची संभाव्यता काढायला सांगितलेली आहे. पहिल्यांदा आपण विधान घेतले आणि त्याचा नमुना अवकाश आपण काढणार आहोत. मुलांना 2 फासे फेकले असतात. 2 फासे म्हणजे काय? तर आपण शिकलेलो आहोत तशी संभाव्यता कशी काढायची. कसं काढायचं बरं? 1 1 1 2 1 3 1 4 1 5 आणि 1 6 असं आपण त्याचा नमुना अवकाश तयार करत आहोत. आता एकाचा पहिल्या फाशावरील संख्या होती 1, आता किती घेऊया? 2. मग 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. 2 झाले, 1 झाला, 2 झाला. आता 3 घेऊया. 3 1 3 2 3 3 3 4 3 5 आणि 3 6. आता 4 4 1 4 2 4 3 4 4 4 5 आणि 4 6 झाले 4. आता 5 घेऊया. 5 1 5 2 5 3 5 4 5 5 आणि 5 6 आणि शेवटचा आहे 6. 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6. बरोबर. अशा प्रकारे आपण हा नमुना अवकाश काढून घेतला. तो बंद करून घ्यायचा आहे आणि नंबर ऑफ एस किती असतात? तर 36. नंबर ऑफ एस 36 असतात. हे आपल्याला माहीत आहे, ते आपण लिहून घेतलं. आता आपण घेऊया घटना पहिली. घटनेला नाव मी दिलेलं आहे ए. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज. अंकांची बेरीज कमीत कमी 10. हे शब्द लक्षात ठेवायचे की हे जे पृष्ठभागावरील अंक आहे ह्याची बेरीज 10 आणि कमीत कमीचा अर्थ काय आहे? कमीत कमी 10 म्हणजे काय? 10 आणि 10 पेक्षा जास्त असे घटक आपल्याला ह्याच्यातून निवडायचे आहे. मग आपण इथे लिहूया. घटनेचं नाव आहे ए. आता 10 आणि 10 पेक्षा जास्त घटक असतील त्याची निवड आपण करणार आहोत. त्यांची बेरीज बघा. 1 आणि 1
2, 1 आणि 2 3, ह्यांची बेरीज 4, ह्यांची बेरीज 5, ह्यांची बेरीज 6, ह्यांची बेरीज 7, या दोघांची बेरीज 3, या दोघांची बेरीज 4, या दोघांची बेरीज 5, या दोघांची बेरीज 6, या दोघांची बेरीज 7, या दोघांची बेरीज 8. पहिल्या दोन लाईन मध्ये नाहीये. पुढे जायचं आहे आपण. 3 आणि 1 4, 3 आणि 2 5, 6 7 8 9, दोन्ही अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे. 4 आणि 1 5, 4 आणि 2 6, 7 8 9 आणि 10. आता कमीत कमी 10 चालतील आणि 10 पेक्षा जास्त, म्हणून इकडे मी गुण करून ठेवले. 5 आणि 1 6, 5 आणि 2 7 8 9, हे बघा हे 10 आणि 5 आणि 6 11, 11 10 पेक्षा जास्त आहे. 6 आणि 1 7 8 9, हे 10, 6 आणि 5 11 आणि 6 आणि 6 12, म्हणजे हे घटक आपल्याला मिळतील. कोणकोणते घटक मिळाले ते आपण लिहून घ्या. 4 6, दुसरा घटक आहे 5 5, पुढे आहे 5 6, पुढचा 6 4, 6 5 आणि शेवटचा घटक आहे 6 6. एवढे घटक आपल्याला मिळाले ज्यांची बेरीज 10 आणि 10 पेक्षा जास्त आहे. मग ह्याच्यातून आपण नंबर ऑफ ए काढून घ्यायचा आहे. नंबर ऑफ ए किती आहे बघा बरं. किती घटक मिळाले. 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे नंबर ऑफ ए आपल्याला मिळाले 6. आता ह्याच्यावरून आपण संभाव्यता काढत आहोत. संभाव्यता ए ची संभाव्यता. ए ह्या घटनेची संभाव्यता काढताना नंबर ऑफ ए छेदस्थानी नंबर ऑफ एस. मग बघा या ठिकाणी नंबर ऑफ ए किती मिळालेला आहे 6, मग आपण लिहिले 6 आणि नंबर ऑफ एस किती आहे 36, मग छेदस्थानी 36. 6च्या पाड्यामध्ये 36 येतात. 6 1 6, 6 6 36, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर आपल्याला मिळालेला आहे 1/6. मुलांना दुसरी घटना कशी आहे बघा. ज्या घटनेला आपण बी हे नाव दिलेलं आहे, पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 आहे. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 आहे. घटनेचं नाव आपण लिहून घेतलं बी आणि ज्यांची बेरीज 33 आहे असे घटक आपल्याला निवडायचे आहेत. आता पहिल्या घटनेमध्येच आपण अभ्यासलेला आहे की हा जो शेवटचा आहे घटक ह्याची बेरीज किती आहे 6 आणि 6 12 आहे. मग 12 पेक्षा जास्त कोणते घटक आहेत का ज्यांची 12 पेक्षा जास्त अशी कोणाची बेरीज आहे का कोणत्या घटकांची नाहीये. मग 33 येऊ शकते का नाही येऊ शकत. म्हणजे हा जो संच आहे या संचाचं उत्तर आपल्याला मिळणार नाही. ह्याला म्हणतात रिक्त संच. म्हणजे नंबर ऑफ बी किती घटक आहेत मध्ये काहीच नाही, म्हणजे आहे 0. नंबर ऑफ बी मिळाला 0. मग आपण काय करायचं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ बी. बी ची संभाव्यता काढणार. जे सूत्र आपल्याला माहित आहे नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी किती मिळालेला आहे आपल्याला 0 आणि नंबर ऑफ एस आपल्याकडे आहे 36, म्हणजे 0/36 उत्तर काय येणार 0. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ बी आपल्याला मिळाले 0. तिसरी घटना ज्या घटनेचं नाव दिलेलं आहे सी, पहिल्या फाशावरील अंक. बघा हा पहिला अंक म्हणजे पहिला अंक दुसऱ्या अंकापेक्षा मोठा आहे. आपल्याकडे 2 फासे आहेत, त्यांनी सांगितले पहिला अंक दुसऱ्या अंकापेक्षा मोठा आहे असे घटक आपल्याला निवडायचे आहे. बघा बरं या ठिकाणी दोन्ही अंक सारखे आहेत. इकडे पहिला अंक छोटा आहे, दुसरा अंक मोठा आहे. आपल्याला पहिला अंक मोठा आहे असं निवडायचं आहे. पहिल्या लाईनीमध्ये कोणच नाही. दुसऱ्या लाईनीमध्ये बघा 2 एकापेक्षा मोठे आहेत, बरोबर. पुढे कोणच नाही. इथे 3 एकापेक्षा मोठे आहेत, 3 दोनापेक्षा मोठे आहेत. पुढे सर्व पहिल्यापेक्षा छोटे आहेत.
आता 4 एकापेक्षा मोठा आहे, 4 दोनापेक्षा मोठा आहे, 4 तीनापेक्षा मोठा आहे. इथे 5 एकापेक्षा मोठा आहे, 5 दोनापेक्षा मोठा आहे, 5 तीनापेक्षा मोठा आहे, 5 चारपेक्षा मोठा आहे, बाकी समान आणि दुसऱ्यापेक्षा छोटा आहे. इथे 6 एकापेक्षा मोठा आहे, 6 दोनापेक्षा मोठा आहे, 6 तीनापेक्षा मोठा आहे, 6 चारपेक्षा मोठा आहे आणि 6 पाचापेक्षा मोठा आहे. मग हे घटक आपण लिहून घ्यायचे. पहिला घटक कोणता आहे तर 2 आणि 1. दुसरा आहे 3 1 आणि 3 2. बरोबर. पुढचा आहे 4 1 4 2 आणि 4 3. पुढे 5 1 5 2 5 3 5 4. 5 1 5 2 5 3 आणि 5 4. पुढे 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 5 इथपर्यंतच आहे. ठीक आहे. मग हा संच इथे आपण बंद केला. मग नंबर ऑफ सी आपण काढून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. नंबर ऑफ सी किती मिळाले 15. आता आपण सी ची संभाव्यता काढणार आहोत. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सी काय येणार नंबर ऑफ सी छेद नंबर ऑफ एस. बघा बरं नंबर ऑफ सी आपल्याला मिळालेला आहे 15 आणि नंबर ऑफ एस आपल्याला मिळालेला आहे 36. जर तुम्हाला भाग देता येत असेल तर भाग द्यायचा नाही तर असंच ठेवायचं. बघा 15 आणि 36 याला किताने भाग जाईल तर 3 3 5 15 3 1 3 3 2 6. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सी चं उत्तर आपल्याला मिळत आहे 512. प्रश्न तिसरा आहे एका पेटीत 15 तिकिटे आहेत आणि यादृच्छिक पद्धतीने त्याच्यातील आपण तिकीट काढायचं आहे आणि त्याच्यावरून दिलेल्या घटनांची संभाव्यता काढा. पहिल्यांदा जे विधान दिलेलं आहे त्याच्यातून आपण नमुना अवकाश काढून घेऊया. नमुना अवकाश एस बरोबर पेटीमध्ये किती तिकीट आहेत 15. म्हणजे आपण 1 ते 15 नंबर लिहून घ्यायचे. बरोबर पेटीमध्ये 15 तिकीट आहेत म्हणून नमुना अवकाश झाला 15. मग नंबर ऑफ एस किती मिळाला आपल्याला 15 कारण 15 घटक आहेत म्हणून नमुना अवकाश मिळाला 15. आता ह्याच्यातून पहिली घटना अशी आहे की समसंख्या असणे. घटनेला नाव देणे गरजेचं आहे. ए हे नाव दिलेलं आहे आणि ह्याच्यातून आपल्याला समसंख्या निवडायची आहे. समसंख्या म्हणजे ज्याला 2 आणि 2 ने भाग जातो. 2 4 दोनाच्या पटीत येणार आहे 6 8 10 12 आणि 14. 2 4 6 8 10 12 14 या समसंख्या आहेत. मग नंबर ऑफ ए किती आला बघा 1 2 3 4 5 6 आणि 7. नंबर ऑफ ए आपल्याला मिळाला 7. आता ह्याची आपण संभाव्यता काढूया. म्हणजे पी ए म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेदस्थानी नंबर ऑफ एस. किती येणार नंबर ऑफ ए आहे 7 आणि नंबर ऑफ एस किती मिळाले 15. 15 आणि 7 हे कोणाच्या पाड्यात येतात का नाहीये. म्हणजे ए ची प्रोबॅबिलिटी काय झाली 715. दुसरी घटना आहे संख्या 5च्या पटीत असेल. 5च्या पटीत म्हणजे काय तर 5चा पाडा आणि ज्या संख्येला 5 ने भाग जातो. आपण घटनेला नाव दिलं बी आणि ह्याच्यातून 5च्या पटीत असणाऱ्या म्हणजे 5च्या पाड्यात येणाऱ्या संख्या आपण निवडणार आहोत. 5 5 1 5
5 दुनी 10 आणि 5 त्रिक 15. तीनच संख्या आहेत म्हणजे 5, 10 आणि 15 या 5च्या पटीत येणाऱ्या संख्या आहेत. म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर किती मिळाले? 1, 2 आणि 3. 3 घटक झाले. आता ह्या बी ची प्रोबॅबिलिटी आपण काढूया. प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी किती आहे? 3 आणि नंबर ऑफ एस आपल्याला मिळालेला आहे 15. मग 3च्या पटात 15 येतात. 3 एकी 3, 3 5ची 15. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर 1/5. प्रश्न चौथा. अंकांची पुनरावृत्ती न करता 2 ह्या बघा ह्या संख्या आपल्याला दिल्या आहेत 2, 3, 5, 7 आणि 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करायची आहे. सराव संच 5.3 मध्ये ह्या प्रकारचं गणित आपण पाहिलेलं होतं बरोबर. आता एस बरोबर नमुना अवकाश तयार करायचा. बघा अंकांची पुनरावृत्ती करायची नाही म्हणजे 22, 33, 55, 77, 99 असे अंक नको. तर इतर अंकांचा वापर करून 2 अंकी संख्यांचा वापर करायचा. मग आपण पहिला घेऊ 2. 2च्या मागे 3 लिहूया, 5 लिहूया, 7 आणि 9 म्हणजे काय होणार? 23, 25, 27 आणि 29. ठीक आहे. आता 2चा टर्म झाला. आता आपण कोण घेणार आहोत? 3 घेऊया. मग 3च्या मागे 2 लिहा, 3च्या मागे 5 लिहा, 3च्या मागे 7 लिहा, 3च्या मागे 9 लिहा. 3च्या मागे 2 म्हणजे 32, 35, 37, 39. ठीक आहे. आता आपण 5 नंबरला घेऊया. हा 5 नंबरच्या मागे हे चारही अंक लिहायचे. फक्त 5 लिहायचे नाही. 5च्या मागे 2 म्हणजे 52, 53, 5ला सोडून द्यायचं 57 आणि 19 बरोबर. मग 7 घ्यायचे. 7च्या मागे हे चारही अंक लिहायचे म्हणजे येणार 72, 73, 75 आणि 79. ठीक आहे. आता 9चा टर्न आहे. 9 घ्यायचे आणि हे चारही अंक लिहायचे 92, पुढचा 93, 95 आणि 97. संपले अंक कंस बंद. आता नंबर ऑफ एस किती मिळाला आपण बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. म्हणजे नंबर ऑफ एस नमुना अवकाशातील घटक किती आहेत? 20 आहे. बघा मुलांनो, घटना पहिली घटना अशी आहे ती संख्या विषम असणे. मग घटना ए आपण लिहून घेतली. घटनेचं नाव लिहिलं ए आणि ह्या संचामध्ये विषम संख्या आपल्याला निवडायच्या आहेत. विषम संख्या म्हणजे कोणत्या? तर ज्याला 2ने भाग जात नाही अशा संख्या. मग इथे बघा 23, 25, 27, 29, 35, 37, 39, 53, 57, 59, 73, 75, 79, 93, 95 आणि 97. ह्या संख्या कोणत्या आहेत? तर विषम संख्या. ह्यांना आपण या घटनेच्या संचामध्ये लिहून घेऊया. 23, 25, 27, 29, 35, 37, 39 नंतर 53, 57, 59, 57, 59. पुढे आहे 73, 75, 79. 73, 75, 79. पुढचा आहे 93, 95, 97. 93, 95 आणि 97. ठीक आहे. म्हणजे नंबर ऑफ ए बघूया किती मिळतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. नंबर ऑफ ए किती मिळाला आपल्याला? 16 मिळाला. मग आता आपण ए ची प्रोबॅबिलिटी काढूया.
प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती आहे 16 आणि नंबर ऑफ एस किती काढलेले आहे 20 बरोबर. आता 20 आणि 16 कोणाच्या कडे येतात 4च्या कडे. 4 चौक 16 4 पंचा 20 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर 4/5. दुसरी घटना आहे ती संख्या 5च्या पटीत असते. या घटनेला आपण बी हे नाव दिलेलं आहे बरोबर. आणि नमुना अवकाशातून आपल्याला अशा संख्या शोधायच्या आहेत ज्या 5च्या पटीत आहेत म्हणजे ज्याला 5ने भाग जातो. मग कोणत्या संख्यांना बरं 5ने भाग जातो तर ज्या संख्येच्या मागचा अंक 0 असतो किंवा 5 असतो. हे लक्षात ठेवायचं मुलांनो. ज्या संख्येच्या मागचा अंक 5 किंवा 0 असतो त्याला 5ने भाग जातो. मग बघा बरं इथे आहे का तर बरं इथे 5 आहे. अजून म्हणजे 25 ही संख्या. मागचा अंक बघा इथे 35 आहे म्हणजे मागे 5 आहे. पुढे ह्या ठिकाणी 75 आहे मागचा अंक 5 आहे आणि ह्या ठिकाणी 95 आहे मागचा अंक 5 आहे. म्हणजे आपल्याला मिळाले 25 35 75 आणि 95. ठीक आहे. ह्या 4 संख्या अशा आहेत ज्यांना 5ने भाग जातो. म्हणजे नंबर ऑफ बी आपल्याला मिळत आहे किती घटक 1 2 3 आणि 4. नंबर ऑफ बी आपल्याला मिळाले 4. आता आपण बी ची प्रोबॅबिलिटी काढूया. प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेदस्थानी नंबर ऑफ एस. ठीक आहे. मग नंबर ऑफ बी किती आहे 4 आहे. नंबर ऑफ एस किती आहे 20 आहे बरोबर. 4च्या पड्यात 20 येतात. 4 एके 4 4 पंचा 20 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी आपल्याला मिळत आहे 1/5. पाचवा प्रश्न आहे योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढणे बरोबर. आता पत्त्यांचा कॅट त्याच्यामध्ये एकूण पत्ते किती असतात तर 52 असतात. म्हणजे आपला नमुना अवकाश मिळणार आपल्याला 52 पत्ते असतात. पण 13 पत्ते बदाम 13 पत्ते चौकटचे असतात. 13 पत्ते किलवरचे असतात. आणि 13 पत्ते इस्पिकचे असतात. म्हणजे असे एकूण आपल्याला 4 गट त्याच्यामध्ये बघायला मिळतात 13-13चे. म्हणजे नंबर ऑफ एस असे एकूण किती पत्ते असतात तर 52 पत्ते असतात. ठीक आहे. तर पहिली घटना त्यांनी सांगितलेली आहे की एक्का मिळणे. आता घटनेचं नाव दिलेलं आहे एक घटना एक्का मिळणे. किती एक्के असतात बरं. बदामचा एक एक्का असतो, चौकटचा एक एक्का असतो, किलवरचा एक एक्का असतो आणि इस्पिकचा एक एक्का असतो. म्हणजे बदाम एक्का, दुसरा आहे चौकट एक्का, तिसरा आहे किलवर एक्का, आणि पुढे आहे इस्पिक एक्का. बरोबर. म्हणजे एकूण किती एक्के असतात 4 एक्के असतात. म्हणजे नंबर ऑफ ए या ठिकाणी आपल्याला मिळत आहे 4 एक्के असतात म्हणून. ठीक आहे. आता आपल्याला ए ची संभाव्यता काढायची आहे म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढताना नंबर ऑफ ए
छेदस्थानी नंबर ऑफ एस. मग नंबर ऑफ ए किती आहे 4 आणि नंबर ऑफ एस आपण घेतलेले आहे 52. ठीक आहे. 4 ने 52 ला आपण भाग देऊया. 4 आणि 52. 4 ने 52 ला भाग दिला. 4 1 4. 5 4 गेले 1 वरून घेतले 2 आणि 4 3 12. कितीचा भाग केला 13चा. म्हणजे इकडे 4 1 4 आणि इथे येणार 13. म्हणजे आपलं उत्तर येणार प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर 1/13. दुसरी घटना आहे इस्पिक पत्ता मिळणे. घटनेचं नाव आपण दिलेलं आहे बी आणि त्यांनी विचारलेलं इस्पिक पत्ता मिळणे. बघा मुलांना आपल्याकडे इस्पिकची किती पत्ते असतात 13 पत्ते असतात. मग ह्या 13 पैकी कोणता तरी एक पत्ता मिळणार आहे. म्हणजे हे 13ही पत्ते आपण विचारात घेणार आहोत. म्हणजे 13 इस्पिक पत्ते. बरोबर. म्हणजे नंबर ऑफ बी आपल्याला किती मिळत आहे 13. आता आपण पी ची प्रोबॅबिलिटी काढूया. संभाव्यता बी ची बरोबर नंबर ऑफ बी छेदस्थानी नंबर ऑफ एस. मग नंबर ऑफ बी किती आहे तर 13 आणि नंबर ऑफ एस किती आहे 52. नंबर ऑफ एस आपल्याला मिळालेले आहे 52. बरोबर. 13च्या पाड्यामध्ये 52 येतात. 13 1 13 13 चौक 52. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी आपल्याला उत्तर मिळत आहे 1/4. मुलांनो या ठिकाणी आपला सराव संच 5.4 संपलेला आहे आणि संभाव्यता हे प्रकरण देखील संपलेलं आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.